बस स्थानकाची उर्वरित कामे लवकरच होतील. आमदार डॉ. राहुल पाटील यांनी केली बस स्थानकांची पाहणी. परभणी शहरातील नव्याने पूर्ण झालेल्या बस स्थानकाची आज आमदार डॉ. राहुल पाटील यांनी पाहणी केली. यावेळी बस स्थानकामधील नागरिकांशी संवाद साधत या ठिकाणी असलेल्या समस्या जाणून घेतल्या. विधानसभा निवडणुकीच्या अगोदर स्थानिक आमदार डॉ. राहुल पाटील यांनी या बस स्थानकाचे उद्घाटन केलं होतं. त्यानंतर बस स्थानकांचे बहुतांश काम झाले असून सध्या हे बस स्थानक प्रवाशांसाठी खुले करण्यात आले आहे. परंतु अजूनही बस स्थानकाची छोटी मोठी अनेक कामे अपूर्ण आहेत. त्या संदर्भात आज डॉ. राहुल पाटील यांनी स्वतः पाहणी करत अपूर्ण कामांची माहिती घेतली आणि नागरिकांना होत असलेल्या सुविधांची देखील त्यांनी माहिती घेतली. तसेच लवकरच सर्व कामे पूर्ण करून सर्व सुविधा उपलब्ध करण्यासंदर्भात त्यांनी प्रशासकीय अधिकारी यांच्याशी चर्चा केली. आता बिल्डिंगचे काही काम असतील, एसी हॉलचं काही खुर्च्या नाही आहेत, डस्टबिन नाही आहेत, रस्त्याला जोडणारा मेन रस्त्याला जोडणारा सीसी रोड आहे तो सुद्धा समोरच्या बाजूनं अजून पूर्ण झाला नाही. समोर नालीचं काम चालू आहे, कंपाऊंड वॉलचं काम चालू आहे आणि स्वच्छता असली पाहिजे. नवीन वास्तू झालेली आहे, वास्तूला 50-60 वर्षे काही झालं नाही पाहिजे म्हणून वॉटरप्रूफिंग झाली का नाही, कशा प्रकारचं काम झाले बघण्यासाठी आम्ही सर्वजण आलो होतो. तिथले अधिकारी पण इथे उपलब्ध आहेत. अतिशय चांगलं काम झाले. समोरचं मला वाटतं की गॅलरीचं काम अजून बाकी आहे आणि याच्या फर्स्ट फ्लोअरवर आपण मराठी चित्रपटासाठी चित्रपटगृहसुद्धा प्रस्तावित केलेलं आहे. ते आता पुढच्या टप्प्यात होईल. पण सध्या बसस्टँडचं काम जवळपास 95% पूर्ण झालेलं आहे. उर्वरित कामसुद्धा 15 दिवसात कंप्लीट करण्याचं आश्वासन अधिकाऱ्यांनी दिलं. राज्यात सध्या लाल परी मोठ्या प्रमाणात घेण्यात आल्या परिवहन मंत्र्याकडून. परभणी जिल्ह्याला किती मिळाल्या? लाल परीच्या संदर्भात असेल किंवा नव्यानं जे शासनानं जे धोरण केलेलं आहे बऱ्याच अंशी फक्त कागदावर हे धोरण आपल्याला दिसतं. आता परभणी जिल्ह्याचा जर विचार केला तर गेल्या वर्षी ज्या बसेस होत्या त्यापेक्षा मला वाटतंय जवळपास 100 बसेस कमी झाल्या. मग कमी जर बसेसची व्यवस्था जर तुम्ही करणार असते तर 65 वर्षाच्या आतल्या लोकांना फ्री करणार किंवा हे करणार या फक्त घोषणा होती. खऱ्या अर्थानं या घोषणा सत्यतेत आणायच्या असतील तर आपल्याला बसेससुद्धा वाढवावं लागतील, त्याची सेवासुद्धा वाढवावं लागेल. फक्त नुसतं कागदावर काहीतरी GR काढून किंवा कागदावर एखादी योजना आणल्यानंतर ही जर इम्प्लिमेंट करायची असेल तर खालच्या माणसापर्यंत बसची व्यवस्था करावी. लालपरीच्या संदर्भामध्ये तुम्ही बोलायचं झालं तर एक जीवनवाहिनी आहे. म्हणजे ग्रामीण भागातील शेवटच्या माणसाला खऱ्या अर्थानं कोण सेवा देत असेल ट्रान्सपोर्टची तर ST महामंडळच देतं. म्हणून लालपरीची व्यवस्था ही सुधारली पाहिजे. तुम्ही बसेसची कंडिशन बघितली तर अतिशय खराब कंडिशनमध्ये बसेस आहेत. त्याच्या सुधारणा झाली पाहिजे. जे नव्याने बसेस आल्या त्या आमच्या जिल्ह्याला सुद्धा आपली मागणी 500 बसेसची आहे, पण फक्त 10 बसेस आम्हाला आल्या. कमीत कमी 100 बसेस तरी या जिल्ह्याला आपल्या आल्या पाहिजे अशा प्रकारची आमची मागणी. तुम्ही सभागृहात वेळोवेळी म्हणलात की परभणी जिल्ह्याकडे सरकार दुर्लक्ष करते. मग हे ST महामंडळ करते. ST महामंडळ असेल किंवा आता तुम्ही पाहिलं असेल अंतर्गत गटारी योजना असेल, समांतर पाणी पुरवठा योजना असेल किंवा नाट्यगृहाची योजना असेल किंवा डिग्गी नाल्याचा सुद्धा प्रश्न मी गेलेला आहे. या डिग्गी नाल्यासुद्धा खोलीकरण रुंदीकरण झालं पाहिजे. किंवा भीमनगरला जाणार ते आपलं फाटक पडतंय दिवसातून 50 वेळेस. त्या फाटकाच्या अंडरब्रिज किंवा अंडरवे हे सुद्धा करण्याच्या संदर्भामध्ये त्याचं सुद्धा आता त्याला काय म्हणते सर्वे होणार आहे आणि ते सुद्धा काम लवकरच होईल. अशा प्रकारचे शहरातले जे मुख्य काम आहेत, जे भौतिक काम आहेत, हे कामं पूर्ण करण्याची जबाबदारी खऱ्या अर्थानं सरकारची असते. आम्ही विरोधी पक्षामध्ये असलो तरी सातत्यानं जे काही फोरम असेल, जे काही प्लॅटफॉर्म असेल, जे काही आम्हाला विधिमंडळानं आयुध दिलेले आहेत, जे शस्त्र आम्हाला दिलेले आहेत, ते शस्त्र उपयोग करून आम्ही सातत्यानं सरकारला कोंडीत धरण्याचा प्रयत्न करतोय. म्हणून आता समांतर पाणी पुरवठा योजना असेल किंवा अंतर्गत भुयारी गटार योजना असेल किंवा सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटची जागा ती फक्त 6 एकर घेतलेली बोरवडला, ही सुद्धा जागा पुरत नाही आपल्याला. ती कमीत कमी 20 एकर जागा असली पाहिजे. असे अनेक जे प्रश्न आहेत हे प्रश्न येणाऱ्या काळामध्ये 100% तडीस लागतील. त्यासाठी आम्ही कुठल्या स्तरापर्यंत संघर्ष करायचा तिथल्यापर्यंत संघर्ष करण्यास तयार आहोत.